VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय. घेऊन आलीये गुंतन्या आतुर फिरुनीचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय गुंतन्या आतुर फिरुनी भाग 29. पर्णीने त्या रात्री खास केतनला बिर्याणी आवडते म्हणून पनीर बिर्याणी बनवायला घेतलेली. तशीही ती आज प्रचंड खुश होती. शिवाय सचिनचा नंबर तिने तिच्या नवीन मोबाईलमध्ये सचिनचीच गर्लफ्रेंड मेधाच्या नावाने जाणीवपूर्वक सेव्ह केलेला. आता बस कियाराचा नंबर मिळवायचा राहिलेला. हो, या कियाराचा नंबरही मला मिळवायचा आहे, म्हणजे मला तिच्यावरही लक्ष ठेवता येईल. कधी वाटलंच तर तिला डायरेक्ट जाब विचारता येईल. आता तर केतनच्या मोबाईलचा लॉकिंग पासवर्डही मला माहिती आहे. नाही पण हे नकोच. एवढी रिस्क घेण्यापेक्षा तो नंबर मला सचिन भाऊजींकडूनही मिळेल. हो, हेच बेस्ट राहील. मला की टिंबचा नंबर मेसेज कराल प्लीज. लक्षात येताच थोडासा कोडवर्डमध्ये तिनं तिचं नाव टाईप करून सचिनला तसं व्हॉट्सअपवरून मेसेज केला आणि ती बिर्याणी बनविण्यात बिझी झाली. रात्रीची जेवणं झाली आणि झोपायला जाताना फ्रीजवर ठेवलेला मोबाईल घेऊन पर्णी वर बेडरूममध्ये निघाले. जाता जाता पाहते तर सचिन भाऊजींनी कियाराचा नंबर पाठवलेला. थँक्यू सो मच. सचिन भाऊजींना रिप्लाय करून पर्णी तो सेव्ह करायचा विचार करू लागली. हो, हा नंबर सेव्ह तर करायला हवा होता, पण कोणत्या नावाने करू? ती त्याच विचारात हरवलेली. एवढ्यात पर्णी, काय ग, आज झोपायला नाही जायचं काय? आईने तिला अशी एका ठिकाणी विचार करत थांबलेली पाहून विचारलं. हो निघाले तर आई. गुड नाईट. बघू फोन तर दाखव तुझा. हो बघा ना, म्हणत तिने त्यांच्या हातात दिला. आईंनी फोन उलटून पालटून पाहिला आणि पुन्हा तिच्याकडे देत म्हणाल्या, वा छान आहे ग. आणि काय ग, येतोय ना वापरायला? हो आई, इझी आहे, फार अवघड नाही आहे. बरं चल, मी जाते झोपायला. गुड नाईट म्हणत आई वर निघून गेल्या. हो गुड नाईट आई, ती म्हणाली आणि क्षणभर तिथेच सोफ्यावर बसली. त्या कियाराचा नंबर सेव्ह करायचा तर तिच्या त्याच नावाने तिला सेव्ह करता येणार नव्हता. आणि शिवाय पर्णीला आता त्या नावाचाही द्वेष वाटू लागलेला. आता तिचा इतका राग येतोय म्हणताना तिला असं जहाल नाव द्यायचं होतं की बस. तेच तिला समजत नव्हतं की आता काय नावाने ते सेव्ह करावं. हिच्यासारखी चांडाळीन राक्षसीन कुठली, तिला चांगलं नाव असूच शकत नाही. शूर्पणखा कुठली, ही राक्षसच असू शकते जी दुसऱ्यांच्या नवऱ्यावर डोरे टाकते. तिनेही तर श्रीरामांवर डाव टाकायचा प्रयत्न केलेला. पण श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम होते आणि प्रत्येक पुरुष श्रीराम नसतो ना. एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम खरंच ग्रेट होते ते. आणि आजच्या कलियुगात असं असण्याची अपेक्षा कोणाकडून करणंही चुकीचंच आहे. असो, पण काही हरकत नाही. केतन नसले तरी मी आहे ना. एक पती एक वचनी मर्यादा स्त्रीत्तम सीता. मी माझ्या नवऱ्याला बरोबर सांभाळेन. शूर्पणखा इज बेस्ट, हेच नाव देते तिला. पण केतननं चुकून पाहिलं तर? हो, केतनलाही कळणार नाही असं द्यायला हवं नाव. राक्षसी शूर्पणखा, तिने असं नाव टाकून दिलं आणि तिचा नंबर सेव्ह केला. व्हॉट्सअपला जाऊन पाहते तर आता तिचं चक्क प्रोफाईल पिकही तिला दिसत होतं. आत्ताचा फोटोही अगदीच बोल्ड होता. टी शर्ट एका बाजूने खांद्यावरून ओघळलेला आणि त्यातून दिसणारी तिची ब्रापट्टी आणि त्याखाली असलेला टॅटू. वरून चेहऱ्यावरील भाव म्हणजे जणू सेक्सीनेसचं प्रदर्शन. तिचा तो असला फोटो पाहून तिच्या डोक्यात खरं तर ती डिकत जात होती. हडळ, चिटकीन
शूर्पणखा कुठली, ती तोंडातल्या तोंडात तिला शिव्यांची लाखोली वाहत होतीच. एवढ्यात वरून केतनने तिला आवाज दिला, पर्णी, झोपायला चल ना, काय करते आहेस? सगळे झोपलेत आणि तुझं काय चाललंय? कधीचा वाट पाहतोय मी. हो आले, म्हणत तिने पटकन बॅकआउट करत फोन लॉक केला आणि स्मित करून वर जायला निघाली. पर्णी वर आली तसं केतनने तिला पुन्हा विचारलंच, काय काय करत काय होतीस? झोपायचं नाहीये का आज? अहो मोबाईल शिकते ना, सो. हो, मग काय सगळं आजच शिकून घेणार आहेस? अगं थोडं उद्यासाठी ठेव. तो हसला. नाही हो. बरं केतन, मला ना तेवढं इंस्टाग्राम ओपन करून द्या ना. इंस्टाग्राम? अगं तुला कशाला? आणि आता लगेच? उद्या देईन ना. हो आत्ताच द्या ना प्लीज. आता माझा फोटोग्राफीचा कोर्स सुरू होईल, मग मी विचार करते माझे जे काही फोटो काढण्याचं टॅलेंट आहे ना, ते मी तिथं शो करेन. आय एम शुअर तिथं रिस्पॉन्स मिळेल. आत्ताच हवं आहे तुला? किती वाजलेत पाहिलंस का? प्लीज द्या ना, ती बारीक तोंड करून म्हणाली. त्यामुळे त्याला तिला नाही म्हणताच आलं नव्हतं. ओके आण, मी करून देतो लगेच. होय म्हणत तिनं जरा घाबरतच फोन त्याच्याकडे दिला, कारण व्हॉट्सअपला सचिन भाऊजींनी पाठवलेला मेसेज तसाच होता. चुकून केतनने पाहिला तर भलतंच काही घडू शकत होतं. पण केतन स्वतःच्याच नादात होता आणि तिचे सगळे आत्तापर्यंत ओपन केलेले ॲप बॅकग्राऊंडला तसेच ओपन होते. त्याने सवयीने ते सगळे क्लिअर केले. आणि पर्णी, हे एकदा ओपन केलेले ॲप हे बॅकग्राऊंडला तसेच चालू राहतात, ते असे क्लिअर करून घेत जा. तो तिला दाखवत म्हणाला आणि एका मिनिटात ते क्लिअर झाले आणि कियाराची ओपन असलेली विंडो फायनली पटकन क्लीन झाली. क्षणभर वाचलो या विचाराने तिने सुटकेचा सुस्कारा सोडला. तिने काय पाहिलंय, तिचं मोबाईलवर काय चाललंय, हे पाहण्या इतपत ही विचार त्याच्या कल्पनेतही नव्हता. त्याने तिला लगेच इंस्टाग्राम इन्स्टॉल करून ओपन करून दिलं आणि पर्णी त्याच्या शेजारी बसून सगळं निरखून पाहत होती. झालंय बघ आता. आता खुश? हा घे तुझा फोन. थँक्यू केतन. आता तरी झोपणार आहेस का? तो बेडवर आडवा होत म्हणाला. हो केतन, चला गुड नाईट. मोबाईल साईडला ठेवून ती ब्लँकेट अंगावर घेत आडवी झाली. आणि आधीच बेडवर आडव्या झालेल्या केतननेही तिच्याही आधी त्याचा उजवा हात तिच्यासाठी खाली पसरलेला, ती खाली टेकता असणारे तिला स्वतःकडे खेचून घेतलेलं. काय किती वेळ झाला वाट पाहत होतो मी तुझी. अहो मग तुम्ही झोपून जायचं ना, माझी कशाला वाट पाहत होतात? ट्राय करत होतो मी, पण नव्हती ना येत झोप. त्याला काय करू? बरं झोपा आता, ऑफिसला जायचं आहे ना उद्या. ती त्याचे डोळे मिटत म्हणाली. तशीच मान घुसळत तो तिच्या कुशीत शिरला आणि तिला घट्ट बिलगून झोपला. मग तीही त्याच्या केसातून हात फिरवत डोळे घट्ट मिटून पडली. तिच्या गालात आपोआपच समाधानाचं स्मित आलेलं, कारण त्याच्या अशा जवळ असण्याने आज जणू त्याला जिंकल्याचं समाधान तिला फील होत होतं. दिवसामागून दिवस जात होते. घरी असताना केतन पर्णीकडे लक्ष द्यायचा, त्यामुळे ती फार काही रिॲक्ट करत नसायची. बहुतेक तो तिच्या सोबत असताना कियाराशी बोलतानाही दिसत नसायचा. शिवाय आता ती कियारावर लक्ष ठेवूनही होती आणि गेल्या 5-6 दिवसात फार काही विशेष घडलं नव्हतं. तसं काही सचिन भाऊजींकडूनही कळलं नव्हतं, त्यामुळे ती एक प्रकारे निर्धास्त झाली होती. आज गणपती विसर्जन असणार होतं. आज केतनलाही सुट्टी होती. घरात सगळी त्याचीच तयारी चालू होती. पर्णीने आजही गणपतीसाठी मोदक बनवले होते. सगळा स्वयंपाक बनवून झाल्यावर देवांची आरती झाली आणि मोदकांचा नैवेद्यही दाखवण्यात आला. दुपारची जेवणं वगैरे करून 4 वाजता सगळे हॉलमध्ये जमणार होते. हो म्हणता म्हणता 4 वाजले आणि जिथे गणपती बसले होते तिथे सगळे जमले. आता गणपतींना विसर्जनासाठी न्यायचं होतं. शेवटची आरती झाली आणि श्री गणपतींची मूर्ती विधिवत आदरपूर्वक उठवण्यात आली.
पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात गणपतींना सोडायला आई आणि पर्णी दरवाजापर्यंत गेल्या असतील आणि तिथून पुढे बाकी सगळे म्हणजे केतन, बाबा, कौस्तुभ आणि कृती फक्त विसर्जनासाठी जाणार होते. गणपती बाप्पांचं निर्गमन झालं आणि खिन्न मनाने दोघीही आत आल्या. गेले बाई गणपती, पर्णिका आता खूप खाली वाटते ना घर? नेहमीचंच आहे बघ हे. हो नाही, आता काय करणार, जे आहे ते तर करावंच लागतं ना. तेही आहेच. आणि काय ग पर्णी, आता पुढच्या आठवड्यात तुझा कोर्स सुरू होतोय ना? हो आई. आणि आई एक विचारू का, मी झुंबा क्लास लावू काय? आय थिंक माझं वेटही थोडं वाढलंय. पर्णी म्हणाली तशा त्या हसल्या. अगं एवढंही नाहीये काही, बट तुझी इच्छा असेल तर लाव ना. पण झुंबा क्लास का? अगं मग जिम जॉईन कर ना. मला वाटतं पर्णी तू ना केतनची जिम जॉईन कर, म्हणजे दोघंही सोबत जाल याल आणि तुलाही सोपं पडेल. ही तुम्ही म्हणताय ती आयडियाही छान आहे. ठीक आहे, असंच करते. पण ना आई, मी आजच सायंकाळी जाऊन जॉईन करते जिम. म्हणजे मी आत्ताच केतनला काही सांगणार नाहीये, कारण मला ना त्यांना सरप्राईज द्यायचं आहे. बरं ठीक आहे, आई हसून म्हणाल्या आणि पर्णी विचारात हरवली. आता जिमही जॉईन करता येईल या विचाराने ती खुश झालेली. वेट लॉसपेक्षा तिला आता शेपमध्ये यायचं होतं. अशी एकही गोष्ट तिला ठेवायची नव्हती जिथे ती कियारापेक्षा कमी वाटेल. स्मार्ट तर ती आधीपासूनच होती, बस आता तो स्मार्टनेस फक्त तिला केतनसोबत कियारालाही दाखवून द्यायचा होता. आता बस केतनच्या चेहऱ्यावर काय रिॲक्शन येते त्यांची जिम जॉईन केल्यावर ते पाहायची उत्सुकता तिला लागून राहिलेली. पण एक प्रश्न मात्र तिच्या मनाला अनपेक्षितपणे छळू लागलेला. इतक्या दिवसात कियारा अगदीच कशी काय गप्प बसली आहे? विशेष म्हणजे तिचं काही स्टेटस वगैरेही दिसलं नाहीये. नाही केतन तिच्याशी बोलताना दिसतात का, माझ्यासमोर बोलत नसतील? मला कळेल तरी कसं? पण सचिन भाऊजीही तर काहीच बोलले नाही. नक्की ती राक्षसीन माझ्या नवऱ्यापासून दूर झालीये का आणखी काही गेम करतीये? पर्णीला समजायला मार्ग नव्हता, कारण तिनं लगेचच केतनचा नाद सोडला असं तर होऊच शकत नव्हतं. त्याच सायंकाळी जाऊन पर्णिकाने केतनच्या सेम जिममध्ये नाव रजिस्टर केलेलं आणि ती उद्या सकाळपासून तिथं जायला सुरुवात करणार होती. पण तिने केतनला मात्र याबाबत कसलीच कल्पना दिली नव्हती. ती प्रचंड उत्सुक होती येणाऱ्या उद्याच्या दिवसासाठी, जिथे ती केतनच्या डायरेक्ट समोर जिममध्ये जाऊन उभं राहणार होती आणि त्याला सरप्राईज देणार होती. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तर आता तिला तेव्हाच कळणार होते. आजचा पार्ट इथंच संपलाय. तर पर्णिका केतनची सेम जिम जॉईन करतेय, कियारा देखील केतनच्या जिममध्ये जाते. हे पाहून पर्णिकाला काय वाटेल पाहूया पुढच्या भागामध्ये. ऐकत रहा गुंतण्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.